बघा युनिटचं नाव आहे इनडिफाईनाईट इंटिग्रेशन. टॉपिक आहे सिम्पल इंटिग्रेशन, की ज्यामध्ये रूल ऑफ स्टँडर्ड फंक्शन आणि रूल ऑफ इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन ह्या टॉपिकवरती आपल्याला आज चर्चा करायची आहे. यामध्ये आपण 5th नंबरचं एक्झाम्पल बघतोय. मागच्या लेक्चरला आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे त्याचा स्टडी केला आहे. ते जर कोणी बघितलं नसेल तर वरती आय बटनावरती प्रिव्हियस लेक्चरची व्हिडिओ दिसते, त्याला व्हिजिट करा आणि त्याचाही स्टडी तुम्ही करा. ठीक आहे, हे रूल्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. ठीक आहे, आता नेक्स्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या एक्झाम्पलचा स्टडी करायचा आहे. बघा आपल्याला एक्झाम्पल दिसतं आहे e⁻²x dx ही टर्म आपल्याला दिली आहेत. सो आपल्याला ही टर्म आता सॉल्व करायची आहेत. बघा ही टर्म नेमकी सॉल्व कशी करायचं की याचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे. जर e⁻² आपल्याला जर काही नंबर दिलेला असेल, ठीक आहे, तर आपण काय करतो e⁻² ती नंबर लिहितो आणि डिनोमिनेटरमध्ये परत एकच्या समोर जो नंबर असतो तो घेतो, म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह आपण डाऊन साईडला घेतो. ठीक आहे, बघा ह्या एक्झाम्पलचा आणि फॉर्म्युल्याचाही आपण व्हिडिओ बनवला आहे. तो जर तुम्ही बघितला नसेल तर वरती आय बटनावरती हा व्हिडिओ शो होईल, त्याच्यावरती क्लिक करा आणि ह्या व्हिडिओचं पण आपण स्टडी करा. सो बघू आपण हे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इव्हॅल्युएट इंटिग्रेशन e⁻²x dx हा पॅटर्न आपल्याला आज सॉल्व करायचं आहे. आपण नेहमीप्रमाणेच सोल्युशन राईट करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी टर्म दिली आहे त्याला आपण आय कन्सिडर करतो आणि जो आपल्याला सॉल्व करायला लावला आहे तो आपण पॅटर्न राईट करतो. सो इंटिग्रेशन ऑफ e⁻²x dx. ठीक आहे, हा राईट झाल्यानंतर ना आपल्याला माहिती आहे e⁻ax फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. सो आपण तो पुट करतोय. सो तो फॉर्म्युला येतोय e⁻² आणि डिनोमिनेटरमध्ये एकच्या समोर जो नंबर दिसतोय तो आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करतो आणि पुढे टर्म राईट करतो +c. ओके, सोच हे आपलं झालं आहे फायनल सोल्युशन. क्लिअर होते सगळ्यांना. 2 मार्कासाठी हे प्रॉब्लेम विचारले जातात. कोणता फॉर्म्युला आपण यूज केला तो मी राईट करतोय. सिन्स इंटिग्रेशन e⁻ax dx इज इक्वल्स टू e⁻ax अपॉन a प्लस c आणि होल ब्रॅकेट कंप्लीट. क्लिअर होते सगळ्यांना. ओके, सेम ह्याच टाईपचं नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिसतंय. फक्त इथे ईच्या पॉवरला आपल्याला 2 दिसतोय आणि इथे आधी x दिला होता, आता आपल्याला दिला आहे log x to the base e dx. ठीक आहे, बघा आपल्याला आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा व्यवस्थित क्लिअर समजून घ्या. बघा आपण राईट करणारे सोल्युशनमध्ये आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ e⁻² इंटू log x टू द बेस e आणि dx. नीट समजून घ्या, हे एच्या पॉवरला या सगळ्या टर्म्स. ठीक आहे ना. सो आता आपण जर बघितलं तर आपल्याला लॉगची एक प्रॉपर्टी माहिती आहे. बघा लॉगची एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, जर लॉगच्या समोर कुठलाही नंबर जर प्रेझेंट असेल, लॉगच्या समोर कुठलाही नंबर जर प्रेझेंट असेल तर आपण तो काय करतो त्याच्या पॉवरला शिफ्ट करतो. ठीक आहे ना. म्हणजे बघा नेक्स्ट ज्यावेळेला मी इंटिग्रेशन सॉल्व करणार आहे, बघा मी इंटिग्रेशनमध्ये इथे लिहितोय e⁻log x आणि हा लॉगला जो 2 मल्टिप्लाय तो मी 1च्या पॉवरला शिफ्ट करतोय आणि इथे बेसला काय ई आहेत dx. क्लिअर होतोय. सो जी प्रॉपर्टी यूज केली आहे ती मी सिन्स इथे ब्रॅकेटमध्ये राईट करतोय log x⁻n टू द बेस ई असं जर असेल तर आपण हा n काय करतो लॉगला मल्टिप्लाय करतो, दॅट इज n इंटू log x. क्लिअर होते सगळ्यांना. ती प्रॉपर्टी आपण इथे यूज केली. बघा नेक्स्ट राईट करतो आपण. जर नेक्स्ट आपण बघितलं तर आणखी एक आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे. जर आपल्याला दिलं असेल e⁻log, इथे आपल्याला सपोज कन्सिडर करू आपल्याला व्हॅल्यू p दिलेत आणि डिनोमिनेटरला बेस e दिलात, म्हणजे e आणि त्याच्या पॉवरला जर log e दिसत असेल तर आपल्याला याचा डायरेक्ट फायनल रिझल्ट भेटतो आणि तो असतो p. ठीक आहे, मग आपण जर इथं ऑब्झर्व केलं बघा e⁻² काय दिसतंय log आणि त्याच्या बेसला ई आहे, म्हणजे हा डायरेक्ट निघून जाईल आणि आपल्याला इंटिग्रेशन कोणाचं फाईन करावं लागेल, इंटिग्रेशन आपल्याला फाईन करावं लागेल x² dx. जसं इथे बेसला ई होतं त्याच्या पॉवरला log p टू द बेस ई होतं, म्हणजे इथे ई आहे इथे बेसला ई आहे म्हणून ही टर्म पूर्ण निघून जाते आणि डायरेक्ट आन्सर काय भेटतं
पी भेटतं. सेम तसंच इथे ई आणि लॉग ई कॅन्सल होईल आणि डायरेक्ट एक्स स्क्वेअर येईल. आणि आपल्याला माहिती आहे जर पॉवरला जर एक्सच्या पॉवरला जर काही नंबर असेल तर आपण त्याच्यामध्ये आणखी एक नंबर ॲड करतो, दॅट इज 1, आणि तोच आपण डिनोमिनेटरला राईट करतो. सो आपल्याला याचा आन्सर भेटतं आहे एक्स रेस टू 2 + 1 अपॉन 2 + 1 आणि प्लस सी. कुठला फॉर्म्युला यूज केला तो मी ब्रॅकेटमध्ये राईट करतो आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू एन + 1 अपॉन एन + 1 आणि पुढे असतं आहे प्लस सी. क्लिअर झालं आहे. सो आपण हे राईट करतो आहे. आय इज इक्वल्स टू आता 1 + 1 दॅट इज 3 अपॉन 1 + 1 दॅट इज 3. ओके. सो आपल्याला फायनल सोल्युशन मिळतं आहे x³ अपॉन 3 प्लस सी. ठीक आहे. बघा सेम ह्याच टाईपचा आपल्याला आणखी एक प्रॉब्लेम बघायला भेटतोय. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर क्वेश्चन येतोय इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ई रेस टू एक्स लॉग ए टू द बेस ई आणि परत पुढे टर्म दिले आहे प्लस ई रेस टू ए इंटू लॉग एक्स टू द बेस ई. ठीक आहे. म्हणजे दोन टर्म आपल्याला आता दिले. आधी आपण जे सॉल्व केलं त्याच्यामध्ये एकच टर्म होती है ना. आता इथे ई रेस टू एक्सच्या पॉवरला पण दिले आणि दोन वेगवेगळ्या टर्म्स दिल्यात. सो तर बघा आपल्याला हे कसं सॉल्व करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण कन्सिडर करणार आहे आय इज इक्वल्स टू आपल्याला जी टर्म दिलेत ते आपण कर्ली ब्रॅकेट दिला आहे म्हणून मी कर्ली ब्रॅकेटच यूज करतो. आपल्याला टर्म दिले ई रेस टू एक्स इंटू लॉग ए टू द बेस ई प्लस ई रेस टू ए इंटू लॉग एक्स टू द बेस ई. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट केलं आहे आणि पुढे दिलं आहे डी एक्स. क्लिअर होते सगळ्यांना. सो आता आपण काय करतो इंटिग्रेशन सेपरेट करूया. याच्यासाठी इंटिग्रेशन सेपरेट करूया, याच्यासाठी इंटिग्रेशन सेपरेट करूया. बघा इंटिग्रेशन आपण सेपरेट करत असताना आणखी एक रूल आपण यूज करू शकतोय. कुठला बघा इथे लॉग आहे, लॉगच्या पुढे हा नंबर दिसतोय तर आपण हा नंबर पण पॉवरला शिफ्ट करूया. चालेल ना. म्हणजेच काय येईल बघा ई रेस टू लॉग ए टू द बेस ई आणि ह्या एच्या पॉवरला हा एक्स जाईल म्हणजे एक्स इथे येईल पॉवरला. नंतर नाही येईल प्लस परत ई पॉवरला दिसतंय लॉग एक्स टू द बेस ई आणि हा लॉगच्या पुढे जो ए तो कुठे जाईल पॉवरला जाईल. ओके. क्लिअर होते सगळ्यांना. आता मी इथे इंटिग्रेशनचं साईन सेपरेट करतो, इथे डी एक्स राईट करतो आणि इथे डी एक्स राईट करतो आणि मध्ये आपल्याला दिसत आहे प्लस साईन. कोणता रूल यूज केला आपण तो इथे ब्रॅकेटमध्ये राईट करूया. सिन्स लॉग एक्स रेस टू एन टू द बेस ए असं आपल्याला असतं. म्हणजेच आपण काय राईट करतो एन इंटू लॉग एक्स टू द बेस ई असं टर्म आपण राईट करतो. हा रिझल्ट आपण लॉगॅरिथमिक चॅप्टरमध्ये शिकलो होतो है ना. एकच्या पॉवरला जर काही नंबर असेल तो आपण तो लॉगला मल्टिप्लाय करतो. मग आता आपल्याला देताना हे दिलं आहे है ना. मग आपण काय केलं तो परत एकदा त्याच्या पॉवरला शिफ्ट केलं आहे. आणि आणखी एक रूल आपल्याला माहिती आहे तो कुठला. जर ई रेस टू लॉग इथे सपोज घेऊया आपण ए टू द बेस ई असं जर दिसत असेल किंवा पी कन्सिडर करूया है ना. आधी आपण जसं फॉर्म्युला बघितलं होतं त्याप्रमाणे ई रेस टू लॉग पी टू द बेस ई असं जर आपल्याला दिसत असेल म्हणजे बेसला पण ई आणि इथे लॉग ई दिसतंय म्हणजे आपण याचा आन्सर काय राईट करतो डायरेक्ट पी राईट करतो. ओके. सो हाच फॉर्म्युला आपण आता इथे यूज करूया. बघा सो आपल्याला रिझल्ट भेटतो आय इज इक्वल्स टू आता ई लॉग बेसला ई आहे म्हणजे हा कॅन्सल होईल. सो आपल्याला कशाचं इंटिग्रेशन फाईंड करायचं असेल ए रेस टू एक्स डी एक्स प्लस इथे बघा ई ए लॉग टू द बेस ई दिसते म्हणजे हे पण काय होईल निघून जाईल आणि त्याच्या ठिकाणी काय येणार आहे डायरेक्ट हा कॉन्स्टंट टर्म येणार आहे. म्हणजेच काय दिसतं इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू ए आणि परत पुढे काय येणार आहे डी एक्स. जसं आपण इथे फक्त पी राईट केलं होतं तसं इथे फक्त जे पॉवरला दिसतंय ते आपण राईट केलं आहे. ओके. आता इथे ए रेस टू एक्स दिसतोय आणि ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो काय ए रेस टू एक्स हे राईट करतो आणि अपॉनला आपण काय करतो लॉग ए राईट करतो आणि बेसला काय असतं नॅचरल लॉगचं सिम्बॉल दॅट इज ई प्लस. आता इथे बघा एक्स रेस टू ए म्हणजे एक्स रेस टू नंबर दिसतोय तर आपण कोणता फॉर्म्युला ॲड करतो एक्स रेस टू एनचा है ना. म्हणजेच काय असेल एक्स रेस टू ए त्याच्यामध्ये आपण एक नंबर ॲड करतो आणि तोच काय आपण डिव्हाइडला आपण जी पॉवर आता नवीन मिळाली तीच पॉवर काय करतो आपण डिनोमिनेटरमध्ये राईट करतो. आता सगळ्या ठिकाणचं इंटिग्रेशन निघून गेलं आहे म्हणून आपण काय लावतो प्लस सी. क्लिअर होतं सगळ्यांना. आणि हेच आपल्याला काय भेटतं आहे फायनल सोल्युशन भेटतं आहे. ठीक आहे. कोणते कोणते दोन रूल आपण इथे यूज केले ते आपण राईट करतो आहे. बघा सिन्स फर्स्ट रूल आपण यूज केला ए इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स तर तो काय असतो
ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए टू द बेस ई आणि पुढे लावतो आपण प्लस सी आणि सेकंड रूल आपण यूज केला इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स, तर तो काय असतो एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन आणि पुढे काय लावतो प्लस सी. आता आपण हे वेगवेगळे फॉर्म्युला असेल तर प्लस सी याच्यासाठी सेपरेट राईट करतो, पण आता ज्यावेळेला आपल्याला असं कंबाईनमध्ये येईल त्यावेळेला आपण सी फक्त एकदाच राईट करायचं. ठीक आहे, याच्यासाठी प्लस सी वेगळा आणि याच्यासाठी प्लस सी वेगळा असं नसतं राईट करायचं. क्लिअर होते सगळ्यांना. बघा आपण अशी सिरीज स्टार्ट केली आहे. ह्या दररोज संध्याकाळी आपण 7 PM ही व्हिडिओ अपलोड करतो आहे. आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंडपर्यंतही या चॅनलला शेअर करा. व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी वरती बेल आयकॉन आहे त्याला हिट करून ठेवा, त्याला प्रेस करून ठेवा की ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, बघा आज आपण हे प्रॉब्लेम स्टडी केले आहे. नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे प्रॉब्लेम आहेत याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.